बघा मित्रांनो, चारा पिकं हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे आपल्या शेळी पालनामधला. कारण बंदिस्त आणि अर्धबंदिस्त करणाऱ्यासाठी मी मगाशी सांगितलं कमीत कमी 15 ते 20 प्रकारचा चारा असला पाहिजे. तुम्ही तेवढ्या प्रकारची चारा पिके लागवड केली पाहिजे. आता मी तुम्हाला फळ्यावरती पद्धतशीरपणे सांगितलं, पण हा प्रॅक्टिकल डेमो आहे. शेतामधून आपण हे चारा पिकाच्या संदर्भातली डिटेल माहिती घ्यायला हा प्रशिक्षणाचा भाग आहे. आणि आपण जे 21 दिवसाचं प्रशिक्षण ठेवलं आहे ते कदाचित थोडे जास्त दिवस पण वाढेल का, कारण एक ना एक गोष्ट आपल्याला पद्धतशीर शिकायची. आता हा आहे दशरथ घास. मी पूर्ण तुम्हाला जवळपास माझ्याकडचे 12 ते 14 प्रकारचे चारा पिकं तुम्हाला दाखवतो. दशरथ घास हा शेळ्यांसाठी उत्कृष्ट चारा असतो आणि दशरथ घास हा फक्त हिवाळ्यामध्ये वाढत नाहीये, पण पावसाळा आणि उन्हाळा वाढण्यासाठी खूप चांगलं आहे. मग हिवाळ्यामध्ये तुम्हाला मेथी घास आहे ना, मेथी घास खूप चांगल्या पद्धतीने वाढतो. तर दशरथ घासाची लागवड सांगतो. याचं भेटतं बियाणं. आता बियाणं ज्यावेळेस तुम्ही आणता, बियाणाची एक छोटीशी प्रक्रिया आहे. प्रक्रिया कशी आहे की तुम्हाला ते बियाणं आणलेलं एक व्यवस्थित काढून घ्यायचं. घेतल्याच्या नंतर पाणी गरम करायचं, पाणी उकळायचं, म्हणजे त्याला उकळी फुटली पाहिजे. उकळी फुटली की गॅस बंद करायचा. उकळी फुटल्याच्या नंतर ते बी सगळं त्या उकळलेल्या पाण्यामध्ये टाकायचं. टाकल्याच्या नंतर फक्त मोजून 5 ते 7 मिनिट ठेवायचं. 5 ते 7 मिनिट ठेवायचं. नंतर त्या पातेल्यातलं पाणी सगळं काढून टाकायचं. बी बुडाला राहते, पाणी सगळं काढून टाकायचं. काढून टाकल्यावर त्याच्यामध्ये पुन्हा नंतर थंड पाणी टाकायचं. थंड म्हणजे फ्रीजमधलं नाही, नॉर्मल जे आपलं पाणी असते ते टाकायचं आणि रात्रभर भिजू द्यायचा. रात्रभर भिजू द्यायचा त्या पाण्यामध्ये. सकाळी ते पाणी काढून टाकायचं. ते बियाणं घ्यायचं, थोडंसं सुती कापडावरती किंवा साडीच्या कपड्यावर फटक्यावरती सुकू द्यायचं. एक अर्धा तास सुकू द्यायचं, म्हणजे त्यातला कोरडं झालं पाहिजे. आणि नंतर ते बी आपल्याला ह्या वाफ्यामध्ये शिंपायचं. ही प्रक्रिया आहे. सेम प्रक्रिया सुबाबळीसाठी सुद्धा करावी लागते. सुबाबळ आणि दशरथ ह्या दोनच बियाणासाठी प्रक्रिया असते. बाकी कुठल्याही बियाणाला प्रक्रिया करायची गरज नाही. प्रक्रिया मी परत एकदा रिपीट करतोय. बियाणायचं, पाणी उकळायचं, उकळतं पाणी झालं, पाण्याला खळखळ उकळा फुटला की गॅस बंद करायचा. बंद केल्याच्या नंतर बियाणं पाण्यामध्ये टाकायचं. पाण्यामध्ये 5 ते 7 मिनिटं ठेवायचं. कोणत्या? नेमकं उकळलेल्या पाण्यामध्ये. नंतर ते गरम पाणी सगळं काढून टाकायचं. त्याच्यामध्ये थंड पाणी टाकायचं आणि थंड पाण्यामध्ये रात्रभर भिजू द्यायचा. थंड म्हणजे नॉर्मल पाणी. ते रात्रभर भिजल्याच्या नंतर सकाळी ते पण पाणी काढून टाकायचं. बियाणं थोडंसं सुकू द्यायचं, हडकवायचं आणि शिंपण्यासाठी व्यवस्थित ते रेडी झालं पाहिजे. मग जिथं शिंपायचे तिथं वाफे तयार करायचे. हे आहे वाफा. मेथीसाठी, दशरथसाठी वाफा करतात. किंवा तुम्ही दशरथ घास वाफ्यामध्ये बी टाका किंवा नॉर्मल एका लाईनमध्ये पण टाकू शकता. जसं आपण पेरतोत का ज्वारी किंवा हे, तसा सुद्धा टाकता येतो तुम्हाला सरी पद्धतीमध्ये. वाफा किंवा सरी कुठलीही दशरथसाठी निवडा. मेथीसाठी आपण वाफाच तयार करतो. ह्याला लाईनने बी टाकू शकता. कसं आता मी वाफ्यामध्ये टाकला होता. एका गुंठ म्हणजे एका किलोमध्ये तुम्हाला 5 ते 6 गुंठे करता येतात. दशरथ रामेश्वरकडनं त्या दिवशी 2 गुंठे काहीतरी म्हणला होता. तर एका किलोमध्ये लक्षात ठेवा. आता ते ओघवतेपणामध्ये त्याच्याकडून ते गेलं, ते नंतर त्याच्यात लक्षात आलं. एका किलोमध्ये जवळपास तुम्हाला 5 ते 6 गुंठे दशरथ घास करता येतो. एका किलोमध्ये मार्केटमध्ये रेट 400, 500, 600 रुपयाच्या किलो दरम्यान असतो त्याचा. चांगलं बियाणं घ्या ओळखीच्या. आता सध्या बियाणं सगळे आपल्याकडे आहेत उपलब्ध. बियाणं आणि चारा पिकाच्या सर्व कांड्या उपलब्ध आहेत. तुम्हाला त्या नंतर रामेश्वरला किंवा मला संपर्क करून सांगा. तर हे असं शिंपडायचं. शिंपडल्याच्या नंतर नॉर्मल पंजा असतो आपल्याकडे, लोखंडी पंजा, त्यानं फक्त फिरवायचं. फिरवल्याच्या नंतर मग पाणी सोडायचं. पाण्याची धार ही संथ असावी, नाही तर सगळं बी ह्याकडीचे त्याकडीला वाहून गेलं पाहिजे. असं करू नका. संथ पाणी सोडा. बडबड वड्यानं वाहते तसं पाणी सोडायचं नाही. संथ पाणी म्हणजे 4-5 वाफ्यामध्ये एका दांडाचं पाणी सोडलं तरी चालेल. ड्रिप इरिगेशन जर असेल तर बेटर आहे, चांगली गोष्ट आहे. तर ह्या पद्धतीनं मग दशरथ वाढतो. वाढल्याच्या नंतर पावसाळ्यामध्ये हा डोसक्याच्या वर जातो, 5-7 फुटाच्या वर जातो. उन्हाळ्यामध्ये पण वर जातो, पण हिवाळ्यामध्ये वाढ संथ असते, खाली असतो. लवकरच त्याला काय होते, शेंगा यायला सुरुवात होते. याची कापणी ह्या लेवलनं करायची. बघा आता हा कापलेला दशरथ आहे. माझ्या बाजूला हा थोडा वाढलेला दशरथ आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवतो. हा आहे दशरथ घास. शेळ्यांना सगळ्यात चांगला चारा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, दशरथ घास हा उत्तम सोर्स आहे. सर्व घटक याच्यामध्ये परिपूर्ण आहेत. शेळ्या आवडीनं खातात. लागवड केल्याच्या नंतर तुमचा पावसाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये हा 2 महिन्याच्या आसपास कटिंगला येतो. कापून टाकल्याच्या नंतर परत कटिंग ही 1.5 ते 2 महिन्याला असते. आणि हा मल्टिपल कटिंग चारा आहे. 3-4 वर्ष चालतो. फक्त रानाची मशागत चांगली ठेवायची. खताच्या मात्रा ज्या नॉर्मल तुमच्याकडे वापरतात त्याच वापरायच्या. पाणी जमीन तडकली की पाणी द्यायचं. पाण्याला उशीर करायचा नाही. काही जण म्हणतात सर आमच्याकडे उन्हाळ्यामध्ये पाणी राहत नाही. भाऊ, याला उन्हाळ्यामध्ये तुम्ही कधी जरी पाणी दिलं नाही आणि अशाला असं राहते, पावसाळ्यामध्ये पाऊस पडे की पुन्हा डबल येते. म्हणजे धुऱ्या बांधाऱ्यानं कडीनं तुम्हाला जिथं लावता येते तिथं लागवड करू शकता पावसाळ्यामध्ये. आणि तो तुम्हाला जेव्हा पाणी येईल त्यावेळेस वापरता येते अशा स्वरूपात. आता दुसरा चारा असतो मेथी घास. मेथी घास पण वाफा पद्धतीमध्ये करावा लागतो. मी स्प्रिंकलरमध्ये केला होता. पण माझ्याकडचे मेथी घासचे प्लांट जे आहेत इथं अमरवेळाचं प्रमाण खूप जास्त वाढलं. कारण आमच्याकडून चुकून एका ठिकाणी राहिला होता. आम्ही तेव्हा खूप आटोक्यात आणायचा प्रयत्न केला. पण हा मेथी आता कट करून चिखलठाणा भागातला जो गावरान मेथी आहे तो टाकतो. मी पण डेमोसाठी
गुजराती कंपन्यांचा मेथी आणला होता मार्केटला, जो नॉर्मल भेटतो तो 500 400 600 रुपये किलोचा, पण तो सबसेल फेल आहे, कारण माझ्याकडं हे रिपीट गोष्ट झालेली आहे. त्याच्यामुळं हा सगळा प्लॉट जो आहे मेथीचा, मेथी पण खूप चांगला चारा आहे. मेथी ज्यावेळेस लागवड करतो मेथीला प्रक्रिया नाही आहे, वाफा तयार करायचा, बियाणं शिंपडायचं, बियाणं शिंपडल्याच्या नंतर पाणी वगैरे द्यायचं. मेथीची कटिंग ही 20 दिवसामध्ये रिपीट येते. पहिल्यांदा मेथी शिपला तर मेथी येतो तुमच्या गुडघ्याच्या वर मांडीच्या लेवलला, मांडीच्या लेवल आल्याच्या नंतर मेथी घास हा परत कापला 20 दिवसामध्ये रिपीट कटिंग येते. मेथी घास हा समजा तुम्ही उदाहरणार्थ एका गुंठ्यामध्ये 10 वाफे केले, एका गुंठ्यामध्ये 5 केले, समजा तुम्ही 2-3 गुंठ्याचा वावर केलं, तुमच्याकडे 20-25 वाफे तयार करायचे. इकडचा वाफा दररोज एक वाफा कापायला तुम्ही, हे वाफा कापत त्या दुसऱ्या कडीला गेले, दुसऱ्या कडीला जाईपर्यंत हा परत कापायला येतो. हे सायकल चालू ठेवायचं मेथीचं. मेथीला प्रक्रिया वगैरे काय नाही. हिवाळ्यामध्ये तुम्ही लागवड करा, हिवाळ्यामध्ये किंवा आता केली तरी चालेल. पावसाळ्यामध्ये फक्त मेथीला प्रॉब्लेम येतो. मेथी पावसाळ्यामध्ये करपते किंवा जास्त प्रमाणात जळण्याचा प्रकार असून वाढत नाही तेवढी, पण त्यावेळेला दसरत तुम्हाला चांगला आहे. म्हणजे अल्टरनेट चारे तुमच्याकडे उपलब्ध असले पाहिजे. हा मेथी आता परत करून इथं गावरान मेथीची लागवड करण्यात येणार आहे, ते तुम्हाला परत आपल्या चॅनलवरती पाहायला भेटेल. पण मेथी आपल्याकडे मुख्य चारा आहे, तो असायलाच पाहिजे. आता दुसरा महत्त्वाचा चारा घेतो मी, तुम्हाला सांगतो. मी थोडंसं घरगुती खाण्यासंदर्भात थोडं माळवं लावलं होतं इथं, पालक, टमाटर, वांग वगैरे. हे आता काढून परत दुसरे चारा पिकं जवळ ये. हा आहे गोपीकृष्ण गवत. गोपीकृष्ण गवत म्हणजे आपल्याकडं याला गाई म्हशीसाठी, गुरासाठी कडवळातलाच प्रकार आहे, हा वापरला जातो. गोपीकृष्णचे चिमूट आम्ही सरी पाडली होती, त्या सरीमध्ये हे टाकलं होतं. तर अशा स्वरूपात बुंदे तयार होतात आणि हे कापून शेळ्याला टाकतात, मोठ्या जनावराला किंवा शेळ्याला. तर याची लागवड ही सिंपल पद्धत, 4 बियाणं घ्यायचे, चिमूटभर टाकायचे, याला पद्धतशीरपणे वाढते, सरीनुसार लागवड करायची. आणि हा मल्टिपल कटिंग आहे, याच्या जवळपास आम्ही 8-10 कटिंग केल्या आता, आणि तरी चालूच असतो. जास्त दिवस जर झाला की त्याला थोडेसे असे वरच्या बाजूला हे तुरे यायला सुरुवात होती, परंतु ठीक आहे, काय नाही. कवडी कांडी असते, शेळ्या आवडीनं खातात. आणि शेळ्यांसाठी मी तर म्हणतो, छोटी कुट्टी मशीन जर असेल किंवा हाताने जरी थोडे धानं करून टाकले, धांडा सगट खात असते. गोपीकृष्ण गवत हा तुम्ही लागवड कराच. मी काही प्रायोगिक तत्वावर दुसरे 2-3 चारे लागवड केली आहेत, ह्याचे आता दुसरे प्लॉट लावतोय. हा MCM मक्का क्रॉस आहे, नवीनच मार्केटमध्ये आलेलं वाण. याचं पण धांड खूप मोठं आहे, मोठ्या जनावरांना तसे शेळ्या सुद्धा आवडीने खायलात. पलीकडे हाफ-रेड नेपियर आहे, ते सुद्धा त्याच पद्धतीमध्ये. हाफ-रेड नेपियर हे खूप आवडीने खातात शेळ्या सुद्धा. मी पलीकडे फुल रेड नेपियर आणि स्मार्ट नेपियर तुम्हाला दाखवतो. हा झाला आपला गोपीकृष्ण गवत. मामा सोबतच असत्या, पावला सोबत असते, आपल्या पुढं चलती पुन्हा, एवढं हुशार जनावर आहे. आता आहे हा स्मार्ट नेपियर, आपण त्याला इंडोनेशियन स्मार्ट नेपियर म्हणतो. याला सुद्धा लागवडीची पद्धत सरळ जी असते ती सरी पाडायची. सरी पाडल्याच्या नंतर 2 सरीमध्ये अंतर कुठलेही चारा पिकं ज्यावेळेस लावायला तर कमीत कमी 4 ते 5 फुटाचं असावं. 4 फूट किंवा 5 फुटाचं. 3 फूट पण करू शकता, पण मग थोडासा अवघडा होईल, एवढं लक्षात ठेवा. सुटसुटीत पाहिजे असेल तर 3 ते 4 फुटाचा, 4 फुटापेक्षा जास्त. तर इथं आपण स्मार्ट नेपियर 3x3 वर लावला होता. 3 फूट सरीतलं अंतर होतं आणि लागवड करते वेळेस पण 3 फुटावरती एक कांडी लावली होती. इथे एक कांडी लावली की 3 फुटावर एक कांडी. याची सिंपल पद्धत आहे बघा. स्मार्ट नेपियर जो आहे तो खूप चांगला चारा आहे शेळी पालनामध्ये. याचा धांड बुडापासून वरती गेलेला असतं आणि याच्या कांड्या असतात 2 किंवा 3 डोळ्याची कांडी मार्केटमध्ये उपलब्ध होते. हे सेम ऊसासारखं धांड असतं समजा. तर याची लागवड ज्यावेळेस तुम्ही करायलात, फॉर एक्झाम्पल ज्यावेळेस लागवड करायची त्यावेळेस तुम्हाला अशा स्वरूपात कांड्या देण्यात येणार. तर ही कांडी आहे, हिला डोळे किती आहेत? 1 2 3 डोळे, प्रत्येक डोळ्याला फुटवा येत असतो. ह्याची लागवडीची पद्धत फार छान असते. आता समजा हा माझा वाफा आहे, तर या ठिकाणी मला लागवड करायची समजा याच्यावर, तर ही कांडी अशी आडवी टाकायची जमिनीमध्ये, आडवी टाकून बस एवढा लेप त्याच्यावरती त्याचा. लय जास्त खोलात किंवा लय आधर पण टाकायची नाही. पावसाळ्यामध्ये ही कांडी निस्ती जरी जमिनीवर पडली तरी बी लागते, कारण हवेमध्ये मॉइश्चर, आर्द्रतेचं प्रमाण वगैरे सगळं चांगलं असतंय. ओलावा असतो, गारवा असतो, वातावरण पोषक असतं. पण उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये तुम्हाला थोडंसं व्यवस्थित कांडी लागवड केली की सरीनं पद्धतशीरपणे पाणी सोडायचं. पाणी सोडल्याच्या नंतर इथं सगळे फुटवे येणार. पहिल्याच कापणीला जवळपास 50 ते 60-70 पर्यंत फुटवा ह्या कांडीला असतो. याची फक्त एक कापणी झाली 100-150 पर्यंत बी फुटवा जातो. रानाची प्रत म्हणजे तुमच्या जमिनीची प्रत, टाकलेली खताची मात्रा, ह्या गोष्टीवरती वाढ अवलंबून असते. म्हणजे जमिनीची मशागत कशी करताय त्याच्यानुसार. नाही तर तुम्हालाही माहिती आहे, एकाच भावाचे म्हणजे सख्या भावाचे 2 लेकरं खाण्यापिण्यावरती लेकरामध्ये फरक पडत असतो. तसं आहे सगळं. कांडी कुठूनही घेतली, तुम्ही पोषणच केलं नाही व्यवस्थित तर मग त्याची वाढ व्यवस्थित होणार नाहीये. शेळ्या खूप आवडीने खातात. मल्टिपल कटिंग चारा आहे.
3 वर्ष 5 वर्षापर्यंत पण चालतो, पण मशागत ठेवावी लागेल तुम्हाला. पद्धतशीरपणे कापायचा, शेळ्याला टाकायचा. काय जण म्हणतात सर याला थोडेफार काटे आहेत ना काटे, थोडेफार काटे आहेत, जास्त प्रमाणात नाही आहेत, जे आपले जुने घासगवत होते त्या प्रमाणात. पण शेळी हे जनावर जे आहे ते सहसा मित्रांनो काटे असणारा पदार्थ खायला प्रेफर करतं, त्याला काही प्रॉब्लेम येत नाही. त्या जबड्याची संरचना काटा तोडण्याची किंवा सहन करण्याची कॅपॅसिटीनुसार बनलेला असतो, त्याच्यामुळे याचा थोडाफार काटा ती सहन करते. तुम्हाला फक्त कापून टाकताना थोडासा त्रास होणार आहे. बनी लिव्हर हेच समजा, तुम्ही कापून टाकले सगळ्या अंगाला ते काटे चिटकणार झाले, मग तुमचं अंग खाजवणारच आहे ना. पोतळे घ्या, चवळ घ्या, किंवा तुम्ही एखादं लांब बाहेरचं आंगडं घाला आणि मग कापा, बरोबर आहे का. तुम्हाला काटे टोचायलेत म्हणून तुम्ही जनावर टाकायचं नाही किंवा लागवड करायची नाही, हा मुद्दा काढून टाकायचा. शेळ्या खातात, आवडीने खातात. स्मार्ट नेपियर, सुपर नेपियर, रेड नेपियर, हाफ रेड नेपियर, तैवान, विराट किंग, सरस्वती, त्याच्यानंतर तुमचे BHN 10, BHN 11, गुणवंत, त्याच्यानंतर भरपूर प्रमाणात गोपीकृष्ण आहे, MCM आहे. ह्या सगळ्या प्रकारचे नेपियर जेवढे बाजारामध्ये तुम्हाला पाहायला भेटतात सगळं शेळ्या खातात, आवडीनं खातात. काही जण म्हणतील सर आमच्याकडे खात नाहीत. मला तर एक जण मागच्या वेळेस सांगितलं सर आमच्याकडे मेथी घास शेळ्या खायला झाल्यात. आता मेथी घास शेळ्यांचा मुख्य चारा, प्रोटीनचा सत्वयुक्त चारा, आणि तो खात नाहीत म्हणजे अवघड झालं. ज्या जनावराला ज्या चाऱ्याची पहिले सवय नाहीये, बापजन्मी कधी तिनं ते चारा पाहिलाच नाही आणि एकदम तिच्या समोर आला तर ती ते खाणार नाही. पण तुम्हाला तिची सवय लावावं लागेल हळूहळू, थोडंफार प्रमाणात इतर चाऱ्यामध्ये टाका किंवा थोडं उपाशी ठेवून टाका. सवय लावणे आता हा स्किलचा भाग आहे, ते तुम्हाला शिकावं लागेल, आलं का लक्षात, त्या प्रमाणामध्ये. आणि सवय लागल्याच्या नंतर खात असते, मग याचा अर्थ असा तुमचं जनावर खाणं म्हणजे लावायचंच नाही का, नाही, त्याला सवय लावा. एखाद्या माणसाला भाकरच खायची सवय असते, आता आमच्या रामेश्वर भायला भाकर जमत नाही, चपातीच लागते, बरोबर आहे का, तसा प्रकार असतो. त्याच्यामुळं जी सवय, आता मग भाकर वाईट आहे का, नाही, भाकर मस्त गार असते ना पोटाला, उलट चांगली, तसा प्रकार तो सवयीचा भाग आहे. जे चारा खात नाही तो जनावर खाणार, पण त्याला ती सवय लावा तुम्ही हळूहळू, ठीक आहे. हा ज्याच्या त्याच्या याचा, पण सगळे चारे हे शेळीपालनामध्ये टेस्टेड आणि ट्रस्टेड, म्हणजे तपासणीपूर्वक आणि वापरलेले आहेत, अनुभवातून सगळे चाऱ्यांची लागवड केलेली आहे. आता तुम्हाला माहिती आहे माझे अनुभव खूप दांडगे असतात त्याच्यानुसार. स्मार्ट नेपियर कळालं, कांडी आडवी. आणखी एकच आहे फक्त रेड नेपियर, तिची बी उभी लावित होतो आधी आम्ही, पण तिची बी कांडी काय करायची अशी थोडीशी आडवीत लावा, जेणेकरून त्याची उगवण क्षमता चांगली आहे. बाकीच्या नेपियरच्या सगळ्या कांड्या ह्या उभ्या लावायच्या, तुम्हाला त्या सांगतो, आलं लक्षात. ये पुढे रामेश्वर. आता ये माजुली, हा आहे रेड नेपियर. आता रेड नेपियर म्हणजे हा बिटाचा क्रॉस किंवा याच्यावरती वेगवेगळे संशोधन करून हे वाण तयार करण्यात आलेलं आहे. रेड नेपियर ये म्हणून अशा स्वरूपामध्ये कापणी केल्याच्या नंतर फुटवे येतात बघा. ज्यावेळेस यायला त्यावेळेस हिरवट असतो, थोडासा वाड्यावर लाल होतो, आणखी जास्त वाड्यावर गडद लाल होतो, तर इथून फुटवे येतात. आता ही पहिलीच कापणी आहे, जवळपास 25-30 फुटवे आहेत. बुडातून कापायचा, बुडातून कापल्याच्या नंतर पाणी देत राहायचं, सरीनं पाणी गेलं की व्यवस्थित वाढ होते. उदाहरण सांगतो, लागवडीची पद्धत. आता बऱ्याच जणांना आता इथं याची कापायला ते हे पाहिजे होतं आपल्याकडं, हा राहू द्या, सगळ्याच ही जुनी कांडी आहे. ही उदाहरणार्थ ही रेड नेपियरची कांडी आहे. इथं असतो डोळा, हा डोळा असतो. आता ही कांडी लावल्याच्या नंतर आली नव्हती, त्याचं कारण मुख्य सांगतो, ही कांडी ज्यावेळेस लावली त्यावेळेस ह्या पोझिशनमध्ये होती. हिचा डोळा जो आहे, तुम्हाला प्रॅक्टिकल डेमो गौसाला बघा, डोळा वरती राहिला होता उघडा, मातीशी संपर्क नव्हता म्हणून ही कांडी निघाली नाही. त्याचबरोबर जर हा समजा थोडासा खाली असता, अजून असा थोडा जर खाली असता तर मातीशी डोळ्याचा संपर्क आल्यावरती लागती. ही गोष्ट कधी पण लक्षात ठेवायची. ज्यावेळेस तुम्ही कांडी उभी लावताय, उभी कांडी लागवड करते वेळेस थोडी कडक जमीन झाली, डोळा मातीत बुडायला पाहिजे. हा, हे जे डोळा असतो का, हा पूर्ण मातीमध्ये, आणि होईन तेवढं मी सांगतो तसं रेड नेपियरची कांडी आता काय करा, आडवी लावा, आडवी. आणि ही मातीमध्ये असा डोळा लागल्याच्या नंतर इथं जर समजा हे पूर्ण गेला, वरचं तोंड उघडं राहिलं तरी चालेल थोडंसं, पण डोळा मातीमध्ये झाकला गेला पाहिजे. आणि मग हे सगळं जे दांडवणी पाणी द्यायचं, त्या ठिकाणी व्यवस्थित रेड नेपियर उगवणार. हा रेड नेपियर पद्धत सेम 3x4. आणि याच्यामध्ये काय करा माहिती आहे का, दोन ज्यावेळेस तुम्ही कांड्या लावताय तर 2 फुटाचं अंतर बाकी. फक्त स्मार्ट नेपियरला 2 कांड्यामध्ये 3 फुटाचं अंतर ठेवायचं. इतर सगळे चारे हे 2 फुटावरती लागवड केले तरी चालतील, 2 किंवा 2.5 फुटावरती, 2-2.5 फुटाच्या अंतराने लागवड करायची. रेड नेपियर हा शेळ्या आवडीने खातात, याला पण थोड्याफार प्रमाणात काटा असतो परंतु आवडीने खातात. आता हा चारा आहे आपला सरस्वती. 5 चाऱ्यांचं एकत्रीकरण, 5 चाऱ्यांच्या एकत्रीकरणातून बनवण्यात आलेला हा सरस्वती. सरस्वतीचा वरती वाढलेली झाडं तिकडे आहेत. हा बुंदा आहे बघा, इथून आता हे फुटतंय. किती फुटवे आहेत बघा, 3री कापणी आहे फक्त. 3ऱ्या कापणीमध्ये याचा बुंदा केवढा आहे, कमीत कमी इथं 100+ फुटवे आहेत, 100+. आणि सरस्वती हा एकदम पद्धतशीरपणे खायला सुद्धा एकदा पालेदार असतो. याची हाईट जास्तीत जास्त 4-5 फुटापर्यंत जाते.
रेड नेपियरची हाईट उंच जाते, याची 5-6 फुटापर्यंत चांगली राहते आणि कापायचं. बघा आपण शेळी पालनासाठी सगळे चारे वापरलो, तसा उंच जायला सुपर नेपियर 15-17 फुटापर्यंत जातो, विराट किंग सुद्धा खूप उंच जातो, रेड नेपियर पण खूप उंच जातो. पण चारा उंच चाललाय म्हणजे त्याचं बूड जे आहे ते ठोकर व्हायलंय, बुंदा जे आहे ते गच्च व्हायलाय आणि त्याचा चोथा पण तेवढा हार्ड तयार व्हायलाय. हा शेळीला खायला थोडासा प्रॉब्लेम देतो. म्हणून तुम्ही कवळेपणी चारा कापा. कवळेपणी म्हणजे फार कवळेपणी नका कापू. एक 5 किंवा 7 फुटाच्या उंचीवरती जेव्हा चारा जातो त्यावेळेस तुम्ही कापायचा. का? पालेदार असतो, डेरेदार असतो, कांडीमध्ये पण बऱ्यापैकी थोडासा एक नाजूकपणा असतो आणि ती चारा पिकं तुम्ही तुमच्या जनावराला कापून टाकायची. ही टाकल्याच्या नंतर जनावर खायला सोपं तुम्ही कुट्टी करूनच टाकायची. तुमच्या जनावराला जर समजा कुट्टी न करता एकदम साधेपणाने असंच खायची जर सवय असेल तर ते पण चालते. मी असं डायरेक्ट कापून गव्हाणीमध्ये टाकू शकतो. कुट्टी करायला फक्त हे नेपियर वगैरे करायचे, मेथीची तर कुट्टी करायची गरज नाही, दसऱ्याची बी कुट्टी करायची काय गरज नाही, ते डायरेक्ट खातात. तर हे चारे पूर्ण टाकायचे. सेम आता याच धर्तीवर याची लागवड सुद्धा सेम, तुम्हाला डबल रिपीट करायची गरज नाही. सुपर नेपियर, BHN10, BHN11, पलीकडे गोपीकृष्ण, हे असे सगळे विराट किंग, हे सगळे प्लॉट आहेत आपल्यापाशी. तर हे चाऱ्याची ह्या पद्धतीनं 2 किंवा 2.5 फुटावरती कांडी लावा. स्मार्ट नेपियरची 3 फुटाच्या अंतरानं लावा. सऱ्यामध्ये 4 ते 5 फुटाचं अंतर ठेवा. आता ह्या 2 सऱ्यामध्ये आपलं 4-4.5 फुटाचं अंतर आहे. या पद्धतीने लागवड करायची. रानाची मशागत, रानाला खत पाणी हे वेळेच्या वेळेला द्यावं लागत असतं, तेव्हा तुमचे चारे व्यवस्थित वाढ होतात. आणि हे बघा, बंदिस्त अर्धबंदिस्तवाल्यांना ह्या सगळ्या पिकांची, चारा पिकाची लागवड करणं गरजेचे आहे. का? आज ज्यावेळेस माझ्याकडे 10 ते 15 शेळ्या आहेत समजा, मी तुम्हाला लिटरली सांगतो, मी 1 बुंदा सरस्वतीचा कापला, 1 बुंदा रेडचा कापला आणि 1 बुंदा स्मार्ट नेपियरचा कापला, पलीकडे जाऊन गोपीकृष्णाचा 1 बुंदा कापला. 4 ते 5 लाईनीतले फक्त एक जरी बुंदे कापले, माझ्या 10 ते 12 शेळ्या आडव्या पडतात दिवसभर, इतकं गच खायला भेटते. मग कशाला मरायला शेळ्या बाहेर रानात वन फिरवायची गरज आहे का? काय फक्त तुम्हाला बंदिस्त करावं लागणार आहे. मी लिटरली सांगतो तुम्हाला, एका बुंद्यामध्ये 4-5 शेळ्या तर आडव्या पडतात बघा, इतकं निघत आहे, उचलत नाही माणसाला. आणि मी सांगितलेलं आहे बेसिकली 5 ते 6 किलो ओला चारा, म्हणजे तुमचा किती लागायला 10 शेळ्याला 50 ते 60 किलो ओला चारा. 50-60 किलोची वैरण तुमची 2-3 बुंदे कापले कीच होती. मग ह्या पद्धतीनं तुम्हाला चारा लागवड करायची. आणि सुका चारा तुमच्याकडे आहेच, सुका चारा तुम्ही तुमचं जे काय ते वापरणारच आहात. सुका चारा सकाळी सुका चारा, त्याच्यानंतर ओल्या चाऱ्याची वैरण, मग परत सुका चारा टाका किंवा ओल्याच्या कंटिन्यू 2 बी करू शकता. पुन्हा 3-4 वाजता एकदा ओल्याची करायची. 3 वैरणी ओल्या चाऱ्याच्या करा, 2 किंवा 3 वैरणी सुक्या चाऱ्याच्या करा आणि भरडा ठेवा. काय लोक म्हणतात सर किलोमध्ये प्रमाण सांगा. मी त्या दिवशी सांगितलं होतं, हा चारा मोजून टाकण्याच्या याच्यात नसतो, याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप असतं. तुम्ही जर समजा क्विंटलभर हा चारा टाकलात म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये 20-25 किलो चोथा आहे, बाकी सगळं पाण्याचं प्रमाण असतं. ओल्या चाऱ्याच्या धांडामधील पानामध्ये पाण्याचे सत्व खूप जास्त असतात, परंतु ते आता उन्हाळ्यासारख्या भागामध्ये याच्यामध्ये त्या टायमामध्ये पिरियडमध्ये तुम्हाला गरजेचा असतो ओला चारा. शेळ्यांना डायजेशनसाठी पण सुका आणि ओल्याचं कॉम्बिनेशन द्या. 50-50% जरी प्रमाण ठेवलं तरी चालेल. काही लोक म्हणजे सर आम्ही 60-70% हिरवा सुका आणि 20-30% ओला केला तर चालेल का? बिंदास चालेल भाऊ, काहीच प्रॉब्लेम नाही. शेळी आहे ती वातावरणानुसार आणि परिस्थितीनुसार स्वतःला अडॉप्ट करत असते. हे बेसिक गोष्टी आहे. आलं लक्षात? तर चारे जितके जास्त लागवड करता येतात तितके करा. याच्यासोबत काय करायचं आता बघा, तुम्हाला सांगतो. हे झाले नेपियर मधले प्रकार. हे परत गोपीकृष्ण, परत ह्या बाजूला थोडं सिक्रेट माझे, त्या बाजूला परत आता हा स्मार्ट नेपियर आहे, हा आपला सुपर नेपियर आहे. हे सुपर नेपियरचे दांडे लावले. आता ही कापणी झालेली आहे. सुपर नेपियर पण तुम्हाला सांगितलं ना, एका बुंध्यामध्ये कटाळुस्तर कार्यक्रम असतो. खूप उंच पण वाढतो सुपर नेपियर त्या पद्धतीनं. आणि आपल्याकडे जेवढं कंपाऊंड आहे, मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं, सुबाबळ आपल्याकडे असली पाहिजे. सुबाबळ ही पूर्ण कंपाऊंडला मारायची. मी त्या दिवशी सांगितलं